यांच्या माध्यमातून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच निखिल यांच्या माध्यमातून, नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक ज्यांच्याकडनं भेटले त्यांच्या हस्ते नक्कीच इथे मात्र सन्मानित केले जाते. मानाची सन्मानाची ट्रॉफी देऊन मोरसंडे संघाच्या माध्यमातून. चला या वळूया मैदानाकडे. मॅच ऑन होते. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. JSKC मोरगिरी संघ विपक्ष काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या 2 संघांमध्ये नक्कीच टॉस विन झाले मोरगिरी संघ आणि टॉस टू फील्ड फर्स्ट प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळते मोरगिरी संघ. इथे मात्र पहिला चेंडू नक्कीच हा वॉली टाकलेला चेंडू जाईल विन बाउन्स इन टू द क्राउड. येतोच पहिल्या चेंडूवरती धमाका. फलंदाज अरविंदच्या बॅटमधनं आलेला हा एक लाजवाब फटका. चेंडू सीमा पार. दर्जेदार फटकेबाजी आपल्याला बघायला मिळेल. पहिलाच चेंडूवरती एक धमाका दाखवतोय तो मात्र अरविंद आणि रोहितची जोडी जी मात्र आपल्याला बघायला मिळते पितलवाडी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज राजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. पुढचा चेंडू राज यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा नक्की उसळी घेणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतात वारंवार. जर आपलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण बाउन्सर जर टाकत असाल तर कुठेतरी समोरच्या टीमला चान्सेस असतील मोठे फटक्यांचे. कारण की टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण छोट्या चेंडू सध्या उसळी घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु कॉन्क्रीट पिच आहेत आणि कॉन्क्रीट पिचवरती चेंडू स्किट होत असतात. त्याच्यामुळे चेंडू आपण कुठेतरी गुड लेंथवरती टाकणं खूप गरजेचं आहे. कारण की सर्कल पाबंदी आहेत. खेळाडू आतमध्ये आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन बसते. पहिले षटक आहे प्रगतीपथावर राजच्या माध्यमातून. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण बघतो सातत्याने. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका नक्कीच चषक आहे कालकाई चषक 2024 पर्व दुसरामध्ये आपण आजच्या ह्या शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच चांगले सामने बघायला मिळतात. सकाळच्या 17 पासून आता दुपारपर्यंत आपण एक चांगली फटकेबाजी बघितली. चांगले चेसिंग बघितलं. इथे मात्र कलात्मक शॉट गॅप शॉट सिलेक्शन झालाय. कव्हरचा खेळाडू नक्कीच चेंडूवरती आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळते. नक्कीच आपण क्रिकेटमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट जर केलं तर मात्र नक्कीच क्रिकेटचा सन्मान दर वाढतोय. आणि सातत्याने आपण विराट कोहली किंग कोहलीला सुद्धा बघत असतोय. फटके मोठे येतात परंतु एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे जाताना नक्कीच सातत्याने बघत असतोय. आपल्याला धावून धावा घेणं खूप गरजेचं असतंय. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसते ते मात्र तब्बल 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले चालू आहे ते मात्र राजचं. चांगली गोलंदाजी केली राजने. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. किती टार्गेट सेट केलं जाते ते मात्र पितळवाडी संघाच्या माध्यमातून. दोन्ही बॅटर्स चांगल्या टचमध्ये आहेत. अरविंद असेल. अरविंदच्या जोडीला जर विचार केला तर मात्र रोहित आहेत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. षटक क्रमांक पहिले चालू आहे ते मात्र राजाचं. इथं मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल परंतु हा निर्धाव चेंडू येतोय. लेग स्टिकच्या मिडल स्टंपच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते राजच्या माध्यमातून. नक्कीच चेंडू उसळी घेणारे टाकतोय परंतु कुठेतरी बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इथे मात्र लोअर फुल टॉस कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स इन टू द क्राउड. येतोय अजून एक चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसतंय ते मात्र तब्बल 12 या आकड्यावरती. जबरदस्त फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अरविंदने एक चांगला चौकार लगावलेला. त्यानंतर रोहित त्याचा मात्र त्याची पुरेपूर समाचार घेताना आपल्याला बघताय मिस टाइम स्ट्रोक आहे. 2 खेळाडू चेंडूवरती येतात. फलंदाज बाहेर. रोहित बॅक टू द पवेलियन. इथे मात्र षटक
संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. डबल डिजिट डबल फिगर 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक राजचं पहिलं संपतंय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12 धावा आणि इथे मात्र एक रोहित सारख्या स्टार खेळाडूला बॅक टू द पवेलियन पाठवण्यात यश आले. ते मात्र राजला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तो मात्र आदेश स्पीडअप करायचं आहे. मी नक्कीच आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स यांना विनंती करतोय, दत्ता कडव सर आणि त्यानंतर योगीराज बुटेरे सरांना, की आपण थोडं खेळाडूंना स्पीडअप करायचं आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल सेमीफायनलसुद्धा पूर्ण करायचे आहेत. याची नक्कीच आमच्या अंपायर्स असेल, आमच्या नक्कीच कालकाई चषकाच्या आयोजक आणि नियोजक यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला सुद्धा कल्पना दिली जाते की आपण स्पीडअप करायचं आहे. नक्कीच भाऊ येतोय गोलंदाजी मार्कवरती, जर्सी नंबर 18. ज्या वेळेस आपण प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती ज्या वेळेस 18 नंबर येतो, आठवण होते किंग कोहलीची, कारण की स्टार खेळाडू आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपल्याला बघायला मिळते. तो मात्र मोरगिरी संघ JSKC सॉरी दुसरे षटक घेऊन येतोय वैयक्तिक भाऊ. संघासाठी मात्र दुसरे षटक असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 12. कुठेतरी अजूनही क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये थोडंसं फेरबदल केले जात आहेत. इथं मात्र लोअर फुलटच चेंडू होता. फुलॉर लेनचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. एकच धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या मात्र तब्बल 13 धावा. आता मात्र न्यू बॅटर आदेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू फरार सहा धावा. षटकाराच्या दिशेने एक जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके खूप कमी बघायला मिळत आहेत आपल्याला, कारण की लेग साईडच्या दिशेने स्ट्रॉंग झोन असतोय. चेंडू द्यायचा आहे. नक्कीच एक जबरदस्त फटका आपण बघितला, तो मात्र आदित्यच्या बॅटमधनं. इथं मात्र नो चेंडू आणि यावरती नक्कीच फ्री हिट असेल आदेशसाठी. आदेशने पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवलाय. अजून एक बोनस पॉईंट मिळतोय आदेशला, कारण की नो चेंडू फेकलाय. तो मात्र गोलंदाज भाऊ याने इथे मात्र पुन्हा एकदा धमाका. जबरदस्त. अशा प्रकारे दुसरा षटकार. धावफलक जलदगीत्या पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावांचा विचार केला, धावा लागला गेल्या, ते मात्र तब्बल 26 धावा. 26 ऑन द बोर्ड्स. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. ते मात्र भाऊ याचं आणि भाऊवरती हल्ला चढवला जातोय. भाऊने तब्बल धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 14 धावा, 4 चेंडू फेकलेत. इथं मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू फेकला होता. एकच धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक पुढे जाईल 27 या आकड्यावरती. इथून कमबॅक करावा लागेल, कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर प्रथम
टॉस विन करून मोरगिरी संघाने टॉस फील्ड केलाय आणि ते आपला निर्णय, आपल्या कॅप्टनचा निर्णय कुठपर्यंत सिद्ध होतोय याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण की जर विचार केला तर पितळवाडी संघाने सुरुवात चांगली केली आहे, शेवट गोड होईल का याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा कट केलाय, चेंडू जातोय कव्हर रिजन मधनं, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली जाते आणि मात्र इथं बोल बोलता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला, धावा 29 धावा ऑन द बोर्ड. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. 29 धावा ऑन द बोर्ड. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागून नक्कीच विकेट किपरची चतुराई आपल्याला बघायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. ते मात्र तब्बल 30 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, 15.00च्या सरासरीने धावा करण्यात यश आलं आहे ते मात्र पितळवाडी संघाच्या माध्यमातून. आणि इथे जर बघायला गेला तर आता मात्र गोल्डन षटक येईल आणि डायनामिक षटकामध्ये आपल्याला कमबॅक करणं खूप गरजेचं असेल मोरगिरी संघाच्या माध्यमातून. हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे कारण की इथून गेम चेंज होतो आणि या षटकामध्ये जर आपण कमी धावा खर्च केला तर मात्र संघ बॅलन्सिंग असेल, मॅच बॅलन्स असेल. परंतु ह्या षटकामध्ये जर आपण अति धावा खर्च केला, जास्त धावा जर खर्च केला तर मात्र स्लॉक षटकामध्ये अजूनही धावा येत आहेत. त्याच्यामुळे हे षटक खूप डायनामिक असतं आणि या डायनामिक षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला बघायला मिळेल गोलंदाज अमित. आपण विचार केला पितळवाडी संघाचा तर अरविंद आणि आदेशची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित लवकर तंबूच्या आसराला गेला परंतु अरविंद आणि आदेशने चांगले फटकेबाजी केली. त्यात आदेश खूप मोलाचा वाटा आहे कारण की 2 षटकार आलेत. इथे मात्र आमच्या व्यासपीठाला अरविंद जबरदस्त फटका अरविंदच्या बॅट मधनं पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार हल्ला चढवला जातो. अमित वरती डायनामिक षटक होते आणि या डायनामिक षटकामध्ये गोलंदाजावरती हल्ला चढवला गेलाय तो मात्र अरविंदच्या माध्यमातून. मित्रांनो, नेट प्रॅक्टिस आपल्याला अलाउड नाहीये. नेटमध्ये कोणीही खेळू नका. विनंती असेल जे खेळाडू नेटमध्ये प्रॅक्टिस करत असतील आपल्याला ते नेटची परवानगी नाहीये त्याच्यामुळे आपण तिथे खेळू नका. विनंती असेल आमच्या आयोजक कमिटीकडनं आपल्याला. पुढचा चेंडू अमित याचा. इथं मात्र बॅकअप लाईनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एके धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या जातात. ते मात्र तब्बल 42 रन्स ऑफ द बोर्ड्स. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. ते मात्र अमित याचं आणि अरविंद आणि आदित्यची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा आहे पितळवाडी संघाच्या माध्यमातून. इथं मात्र चेंज ऑफ पेस, लोवर फुलटो क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज होईल बाद. नक्कीच आदेश बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2 लागतोय तर मात्र पितळवाडी संघाच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय बंटी, प्रतीक उर्फ बंटी. ओके, प्रतीक उर्फ बंटी. नक्कीच जर्सी नंबर 46 न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेलं आहे 43 रन्सवरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. मात्र अमितवरती नक्कीच हल्ला चढवला गेला होता अरविंदच्या माध्यमातून परंतु नक्कीच आदेशची खेळी संपुष्टात आली आहे. इथं मात्र लाईन बघावी लागेल. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकलाय. ज्यावेळेस आपल्यावरती नक्कीच धावांचं डोंगर उभं केलं जातं त्यावरती गोलंदाजांवरती थोडंसं प्रेशराईज होतं आहे आणि त्याचं प्रत्यक्ष आपण बघितलं अमितच्या माध्यमातून. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता. आमच्या नक्कीच मेन अंपायर दत्ताजी कडव साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच वाईट घोषित. इथे मात्र
निर्धाव चेंडू फेकलाय, खूप लवकर खेळलेले त्याच्यामुळे हा चेंडू नक्कीच निर्धाव टाकण्यात यश आले ते मात्र अमितला. पहिलं षटक खूप चांगलं टाकलेलं, 12 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये विचार केला भाऊज, त्यावर ते हल्ला चढवला गेला अरविंद आणि आदित्यच्या माध्यमातून तब्बल धावा खर्च केल्या ते मात्र 18. आणि तिसरं षटक आहे ते मात्र अमित याचा. इथे मात्र बॅटची एज, परंतु फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, एकही धाव नाहीये. षटक क्रमांक तिसरं क्षमता आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या मात्र 44 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकाचा विचार केला 12, त्यानंतर आल्या 18 आणि तिसऱ्या षटकामध्ये डायनामिक षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या मात्र तब्बल 14 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड्स. नक्कीच 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे षटक आहे, स्लॉक षटक आहे. रोहन म्हणतोय गोलंदाजी मागवती, इथून मात्र कमबॅक करावं लागेल तो मात्र मोरगिरी संघाला, कारण की धावांचा डोंगर उभा राहिलाय. कारण की पितळवाडी संघाचा विचार केला, चांगले बॅटर तर आहेच परंतु गोलंदाज सुद्धा धारदार गोलंदाजी मात्र कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी यांच्याकडे सुद्धा आहे. जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतोय. इथं मात्र लाईन बघावी लागेल. नक्कीच ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवरती आपण अतिरिक्त धावा जर फेकत असाल तर मात्र नक्कीच बॅटर्स त्याचा चान्सेस घेऊ शकतात. आणि बॅटर नक्कीच अरविंद जो सलामीला आला होता तो अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. स्लॉकच्या षटकामध्ये अमित नक्कीच चांगली फटकेबाजी करेल यात तीळ मात्र शंका नसणार आहे. जबरदस्त बॅटिंग केले आतापर्यंत अरविंदने. इथं मात्र लोअर फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल चेंडू खाली, परंतु इथे झेल मिस झालाय. आपण जर अरविंद सारख्या स्टार खेळाडूचं जर झेल मिस करत असाल तर मात्र नक्कीच दुर्दैव असेल संघाचं. आणि इथे मात्र 4 धावा धावून काढलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि गचाळ थ्रो, या गचाळ थ्रोच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला बघायला मिळाल्या या 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात. 49 धावा, 49 रन्स ऑन द बोर्ड्स. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि इथनं मात्र कमबॅक करावा लागेल तो मात्र मोरगिरी संघाला, कारण की धावांचा डोंगर उभा केलाय पितळवाडी संघाने. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, स्वीप केला क्षेत्ररक्षक आहे. इथं मात्र झेल षटकामध्ये आपला सलामीवीर जर आउट होत असेल तर मात्र आयोजक आपण जर स्प्रे असेल तर घेऊन जायचं आहे, कारण की खेळाडूचा चेंडू लागलाय. आयोजक कमिटी, पार्लेवाडी कमिटी, आपण नक्कीच स्प्रे घेऊन जायचंय कारण की खेळाडूच्या इथे मात्र नक्कीच वैयक्तिक 30 धावांची खेळी करून नक्कीच अरविंद बॅक टू द डगआउट जातोय. जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये. हे शेवटचे जर 4 चेंडू खेळला असता मात्र नक्कीच शतक अर्धशतक सुद्धा पूर्ण झालं असतं, परंतु फलंदाज बाद होतोय. एक चांगला खेळ करून फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचतोय. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व किशोरजी यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. निखिल आणि बंटीची जोडी, निखिल आणि प्रतीकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या नवीन बॅटर्स आहेत दोन्ही. इथे मात्र लोअर फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक आहे. 2 खेळाडू आहेत चेंडूवरती, झेल होतो
आणि अजून गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. किती धावा मिळतील? आणि इथे मात्र या ओव्हर थ्रोच्या 4 धावा, टोटल 6 धावा. सहा धावा या चेंडूवरती येत आहेत. नक्कीच मिसटाइम स्ट्रोक झाला, परंतु केशव घोले सर, आपण जिथे कुठं असाल आमच्या व्यासपीठावरती यायचंय. केशव घोले सर, इथे मात्र आमच्या व्यासपीठा निखिलच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा षटकार आलाय. 61 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पार्लेवाडी आयोजक कमिटी, आपण चेंडूवरती लक्ष द्यायचंय, कारण की नक्कीच चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाहेर गेल्यानंतर मात्र भेटत नाहीयेत, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. यापुढील मॅच कोणची? इथे मात्र अजून फटका. बॅक टू बॅक 2 हॅट्रिक केली ती मात्र षटकारांची निखिलने. जबरदस्त फटकेबाजी. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. 1 बाउन्स चेंडू जाईल इंटू द क्राउड. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारून A1 क्वालिटीची फटकेबाजी बघायला मिळाली. शेवटचे 4 ते 5 चेंडू खेळला. एक दर्जेदार खेळी निखिलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसते ते मात्र तब्बल 71 रन्स, 71 धावा आणि 72 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय ते मात्र मोरगिरी संघाच्या समोर. मगाशी सुद्धा आपण जी बघितली मॅच, DKM करंजे पायटेवाडी विपक्ष कैलासवासी अनिकेत भाऊ 11 यामध्ये जी मॅच झाली, तब्बल 74 धावांचं लक्ष होतं आणि सामना फक्त 5 धावांनी पराभूत झाला. तसंच आताच्या सामन्यामध्ये बघायला मिळते की काय, कारण की तब्बल 72 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 72 धावा कुठून काढायचे ते मात्र मोरगिरी संघाला, आणि एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय. यापुढील सामना असेल KBR कुडपण विपक्ष शिवगर्जना लोहारे. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी व्यासपीठावरती यायचं. आपला यापुढील टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक ऑफिशियल आपला आमच्या कमिटीकडनं कॉल केला जाईल की आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. तब्बल 72 धावांचं लक्ष आहे ते मात्र मोरगिरी संघाला. शेवटचे चेंडू किती आले? शेवटच्या ओव्हरला किती आले? पहिल्या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये तब्बल 12 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये भाऊ याच्या तब्बल 18 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर तब्बल 14 धावा आणि शेवटचं स्लॉक षटक होतं आणि स्लॉक षटकामध्ये जर विचार केला तर मात्र तब्बल धावा खर्च केल्या त्या 27 धावा आणि तब्बल 72 धावांचं भलं मोठं लक्ष सेट केलंय ते मात्र पितळवाडी संघाने. मोरगिरी संघ 24 चेंडू आणि धावांची गरज आहे ते मात्र तब्बल 72 रन्स. दोन्ही संघाचे संघनायक KBR कुडपण आणि शिवगर्जना लोहारे संघ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी टॉस का बॉस यामध्ये उभं राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. यापुढे टॉस केलं जाईल आणि नक्कीच यापुढील इनिंग साठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय नक्कीच प्रसाद सरांना. धन्यवाद.
हॅलो हॅलो थँक्यू सो मच विनायक सर. तर पहिल्या सत्रात डबल 71 धाबा कुठून काढल्या 72 धाबा. हा तर पहिल्या सत्रात तब्बल 71 धावा खोडल्या गेल्या. 72 धावा सिकेचं टार्गेट उभा केलंय. ते म्हणजेच मोरगिरी संघासमोर पहिल्या सत्रात काय बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजेच पित्तलवाडी संघाकडनं अतिशय वेगानं मात्र धावा उभा केल्या. भरपूर चांगली बॅटिंग. अगदी पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 12, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 18, थर्ड ओव्हरमध्ये 14 आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा कुठल्या गेल्या. अशा रीतीने तब्बल 71 धावा धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळाल्या. परंतु 72 धावा संख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी नक्कीच मोरगिरी संघ सज्ज झालाय. सलामीची जोडी आपण पाहतात ते म्हणजेच भाऊ आणि त्यांच्या समवेत रोहन आहेत. मॅचला सुरुवात पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच आदेश. पहिला चेंडू अगदी डॉट पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना शून्यातून निर्माण करत असताना आपण पाहतायत आदेशला. दोन्ही संघांना शून्यापासून 72 धावसंख्येत पर्यंत पोहोचायचं आहे. इथे लाईन पाहावी लागेल पंचांना. यस, योगेश सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पहिली धाव मात्र अवांतर मिळते. बॅटिंग करत असताना मोरगिरी संघाला अवांतर धाबेनं संघाचं श्री गणेशा सध्या तरी केलं जात आहे. पहिली धाव अगदी वाईटच्या स्वरूपात धाव फलकावरती. गुड लेन्स बॉल. अगदी लाईन लवकरच ओळखली गेली आणि त्यानंतर षटकार खेचण्यात आला. मैदानाच्या आत भाऊ यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. तब्बल 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी सातत्याने आक्रमण करावं लागेल आणि सध्या तरी तेच आक्रमण करत असताना पुन्हा एकदा गुडले स्पॉट. पुन्हा एकदा फटका. अतिशय ताबडतोड फलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. यॉर्कर लेन खोदून काढलाय. फटका चांगला परंतु तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जर का कदाचित चेंडू जर सुटला तर नक्कीच चौकार या ठिकाणी मिळवला असता. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावा.
तर नक्की टॉस देखील आपण केलाय, तो म्हणजे कुडपण विरुद्ध शिवगर्जना लोहारे या दोन टीमच्या माध्यमातून. तर टॉस जिंकला तो म्हणजे शिवगर्जना लोहारे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून लाभण्यात आलाय, परंतु मैदानाच्या आत सातत्यानं डॉट पर्सेंटेज दाखवत आहेत. शेवटच्या बॉलमध्ये आपण पाहिला निर्धाव चेंडू आलाय, षटक पहिल्या संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा. तर तर योगेश सरांना विनंती फक्त 5 मिनिटं. तर या ठिकाणी तर या ठिकाणी नक्कीच माननीय श्री ज्ञानेश्वर सर म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या नक्कीच कोकण विभाग शिक्षण आमदार आहेत, त्यांच्या शुभस या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी भूमिपूजन केले जात आहे. नक्कीच येणाऱ्या काही महिन्यामध्ये याच मैदानाचं पूर्णपणे रूपरेखा पूर्णपणे बदलणार आणि एक नव्याने पूर्ण या ठिकाणी हे नवीन मैदान पुन्हा एकदा उघडण्यात येईल. तर सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा भूमिपूजन केले जाते. या पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून स्वागत करतो, पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तर तसेच सरांसोबत त्यांच्या समेत सर्व त्यांचे मित्र परिवारांचा आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि तसेच स्वागत देखील करतोय. तसेच मान्यवरांना आणि आमच्या माननीय श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे सरांना देखील विनंती करतो, आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर यस योगेश सर, आपण मॅच कंटिन्यू करायची आहे. तर या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी तर मॅच कंटिन्यू असेल या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी माननीय श्री
तर एकदा जोरदार त्या ठिकाणी नक्कीच सत्कार देखील करण्यात आलाय. आणि जास्त वेळ न घेता आपण लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत. ओव्हर पिच बॉल गुडलेस बॉल तर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. सर्वांचं मनपूर्वक तर या ठिकाणी आपण तर चेतन यांची तर आहे जननी माता चरई विरुद्ध मोरगिरी संघाचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन पण टॉस सेट लगेच यायचं व्यासपीठावरती. नक्कीच माननीय श्री ज्ञानेश्वर सर म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. तर चरई टीम आणि
मोरगिरी टीमचे कॅप्टन आपण चरे तर नक्कीच सरांचा शुभ असता तर चला तुम्ही टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 25 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर या कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या समोर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. सरांचा शुभ असते. हॅलो तर सर तर टॉस तर नक्कीच चार बॉल मध्ये 45 बनवायचे आहेत. म्हणजे कठीण असं आव्हान आहे, अशक्य असं आव्हान. 4 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. सामना पूर्णपणे झुकलाय, तो म्हणजे मोरगिरी संघाच्या बाजूने. बॅटिंग आहे ना, बॉलिंग हे करतात. ओव्हर
पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि की जवळपास हा सामना मी तर म्हणेन कठीण बनलाय, तो म्हणजेच मोरगिरी संघासाठी. गुड लेन्स बॉल टॅप केलाय, परंतु कवचला खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग, हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत केली आहे, ती म्हणजेच पित्तलवाडी टीमच्या गोलंदाजांनी. खऱ्या अर्थानं नक्कीच पाहिलं तर मोरगिरी संघ कुठेतरी नक्कीच परास्त होत असताना, परंतु इथे आपण पाहता शेवट गोड केले जात आहे. षटकार सामना त्या ठिकाणी नक्कीच पराभूत झाला. सामना जिंकला. तर या ठिकाणी